भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी पोलिसांच्या ताब्यात आहेत। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भावानं त्यांच्या विरोधात तक्रार केली होती। चौधरी यांना अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे येत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नंदुरबार एलसीबीने विजय चौधरी यांना ताब्यात घेतल्याचं कळतंय। भाजप नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याची क्लिप व्हायरल झाली आणि त्यानंतर चौधरी चर्चेत आले। या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी आफताब खान यांच्याकडून। आफताब, काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात ऑडिओ क्लिप जे आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या। या ऑडिओ क्लिपांमध्ये भाजपाचे अनेक बडे नेत्यांशी माजी महामंत्री विजय चौधरी जे यांचे संभाषण झाले असल्याचे आरोप केला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात या रेकॉर्डिंग जे आहेत ते सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे। याच अनुषंगाने माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याबद्दल विजय चौधरी यांनी आक्षेपार्ह संभाषण केलं असल्याचे तक्रार हिना गावित यांचे चुलत भाऊ जे आहेत रोहन गावित यांनी तक्रार दिली होती। याच तक्रारच्या अनुषंगाने अॅट्रॉसिटी गुन्हा अंतर्गत विजय चौधरी यांना काल रात्री अटक करण्यात आले आहे। रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आता आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे आणि पुढील त्यांच्यावर पोलीस जे आहेत ते पीसी पोलीस कस्टडी मागणार आहेत। आणखीन काही तपासात रेकॉर्डिंग आढळते की काही आणि विजय चौधरी कशा प्रकारे पोलिसांना उत्तर देणार आहेत हे सर्व पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। कस्तुरी, बरं, धन्यवाद आफताब, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।